हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर। मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत 10% आरक्षण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा। 2,57,00,000 लोकांच्या सर्वेक्षणाचा डीप सर्वे, त्यामुळे हे आरक्षण कोर्टात टिकेल। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात व्यक्त केला विश्वास। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण। मराठा बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक। मुख्यमंत्री शिंदेंचं मराठा आरक्षणावर विधानसभेत विधान। काही मराठा पुढारलेले असल्याने मागासलेल्यांवर अन्याय होऊ नये म्हणून आरक्षण। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मागितले सर्वेक्षणाचे आकडे। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा, ही आरक्षण टिकेल का याची शंका। मनोज जरांगेंची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया। स्वतंत्र आरक्षण रद्द होण्याची भीती म्हणून ओबीसीतूनच आरक्षण हवं। जरांगे पाटील मागणीवर ठाम। आरक्षणाच्या मागणीसाठी दादागिरी सुरू। राज्यात भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय। गुलाल उधळला मग उपोषण कशासाठी? छगन भुजबळांचा आज सवाल। सगळे सोयरे संदर्भात 6 लाख हरकती आल्या। मंत्री छगन भुजबळांचं विधान। हरकतींची छाननी करून सरकार निर्णय घेईल। मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? राज ठाकरेंचा आज सरकारला सवाल। मराठा समाजानं जागृत राहावं, तोंडावर पानं पुसण्याचं काम चालू आहे। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार नाही। मराठा समाजाची फसवणूक सुरू। विजय वडेट्टीवार यांचा मराठा आरक्षणावर आक्षेप। महायुतीचा चर्चेसाठी नवा फॉर्म्युला। भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादीला 4 जागा। जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर अंतिम निर्णय दिल्लीतच होणार। सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला। उद्यापासून शेतकऱ्यांचं पुन्हा दिल्ली चलो आंदोलन। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। विशेष अधिवेशनात आमदार धीरज देशमुखांच्या जॅकेटची जोरदार चर्चा। 1 मराठा लाख मराठांचा धीरज देशमुखांनी घातलं जॅकेट। नारायण राणेंना सिव्हिल स्कोअर माहित नाही। अंजली दमानी यांनी व्हिडिओ ट्विट करून उपस्थित केला प्रश्न। उद्यापासून 12वीची परीक्षा होणार सुरू। परीक्षेसाठी एकूण 15,13,909 विद्यार्थ्यांची नोंदणी। कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी 271 भरारी पथकांची नेमणूक। अटल सेतूवरून धावणार शिवनेरी। पुण्याहून सकाळी सुटणाऱ्या 2 शिवनेरी अटल सेतूवरून थेट मुंबईत दाखल होणार। वेळेची होणार बचत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।